स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांमधून निवडून देणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया आज सोमवारी 25 मे पासून सुरू झाली आहे। 616 मतदारांपैकी सुमारे 60% मतं भारतीय जनता पार्टीकडे आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी रस्सीखेच असून तिकीट कुणाला मिळणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या नजरा लागल्यात। विधान परिषदेसाठी अनेक दिवसांपासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याच नावाची चर्चा होती, परंतु मागच्या नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला प्रचंड मोठं यश मिळवून देणाऱ्या माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याही नावाची आता जोरदार चर्चा आहे। दुसरीकडे पक्षाचा एकनिष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचीही कार्यकर्ते जोरदार मार्केटिंग करतात। निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देण्याची हीच वेळ आहे, त्यामुळे यंदा भाऊंना संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे। आमदारकी सोडून पक्षाचा आदेश मानून सोलापूर लोकसभा लढवणारे राम सातपुते यांच्या नावाची देखील चर्चा आहे। यांनी माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटाला चांगलीच टक्कर देत आपलं बस्तान बसवलंय। दरम्यान मागील काही दिवसात आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचंही नाव अचानक आघाडीवर आलं। रोहन देशमुख यांच्या नावाची पुण्यातून सूत्र हलवली गेली, पण जिल्हा परिषदेसमोर एका बापूंच्या कट्टर कार्यकर्त्यानं सांगितलं की रोहन भाई यांचं नाव अचानक मागं पडलं आणि राजा राऊत यांचं नाव पुढे आलंय। त्या कार्यकर्त्यांच्या तोंडून शहाजीबाऊचं नाव काही निघालं नाही। या विधान परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकृती आणि विक्री यांची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे। 1 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत, त्यामुळे अजून बराच वेळ असल्यानं भाजपा पार्टीकडून कुणाचं नाव आता समोर येतं याची उत्सुकता आहे। दरम्यान माजी आमदार दिलीप माने हे सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक असून ते मुंबईमध्ये तळ ठोकून असल्याचं सांगण्यात आलं। त्यांचे मित्र जयकुमार गोरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यानं दिलीप मालकांच्याही अपेक्षा वाढल्यात। ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी कुणाच्याही ध्यानीमणी नसलेल्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन खासदार केलं, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सोलापुरात सुद्धा कोणत्या लाडक्या ताईला अचानक उमेदवारी देणार का, अशीही शक्यता वर्तवली जातीये।